तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सरसकट विनाअट विनाशर्त कर्ज मंजुरी, हक्काचा पीक विमा आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन अखेर शुक्रवारी 19 रोजी तूर्त स्थगित करण्यात आलं। राज्यभर उग्र होत चाललेल्या आंदोलनाची दखल घेत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी थेट आंदोलनस्थळी येऊन तुपकर यांच्याशी चर्चा केली। सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यासाठी 4 दिवसांचा वेळ मागण्यात आला। अखेर उपस्थित शेतकऱ्यांच्या आग्रहाचा आणि मुख्यमंत्री व मंत्री गिरीश महाजन यांच्या विनंतीचा मान राखत रविकांत तुपकर यांनी आईच्या हस्ते ज्यूस घेऊन अन्नत्याग आंदोलन स्थगित केलं। मात्र हा संघर्ष संपलेला नसून केवळ स्थगित करण्यात आल्याचे स्पष्ट करत 4-5 दिवसात ठोस आणि सकारात्मक मार्ग निघाला नाही तर राज्यभरातील शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरतील आणि आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा थेट इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला दिलाय। दरम्यान सलग 5 दिवस अन्नत्याग केल्यामुळे प्रचंड प्रकृती खालावलेल्या तुपकर यांना पुढील वैद्यकीय जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। पाचवा दिवस आहे। सकाळपासून बोलणं झालं आणि आज नाशिकला निवडणूक होती, त्यानंतर रात्री उशिरा त्या ठिकाणी आलेला आहे। त्याला विनंती केली की 5 दिवस आपण पोटाला बसलेला आहात, डॉक्टर पाठी केल्यानंतर अनेक शारीरिक त्रास आपल्या या ठिकाणी आहेत, प्रिंटिंग त्या ठिकाणी कमी होत आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आपण उपोषण सोडावं आणि या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि म्हणतो म्हणतो की आता एक्सटेंडेड प्रश्न सुटणार नाही। मी त्यांना म्हटलं की आपण मुंबईला द्या आपण घेऊन आणि त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय संबंधित अधिकारी त्या ठिकाणी राहतील आणि त्या संदर्भामध्ये आपण ज्या मागण्या आहेत त्या आपण तिथे मांडाव्यात आणि त्या ठिकाणी मग माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, आमचे मित्र प्रवीण परदेशी ज्या समितीचे अध्यक्ष होते ते असतील, मोठे सेक्रेटरी असतील, मग रेव्हेन्यूचे असतील, कृषी खात्याचे असतील, फायनान्सचे असतील, टॅनिंगचे असतील, हे सगळे सेक्रेटरी असतील त्या ठिकाणी आणि त्याच्यासोबत बसून आपण आपल्या मागण्या घेऊन मांडूया। ज्या ज्या शक्य आहे करण्यासारख्या आहेत त्या सगळ्या आपण निर्णय करू। सरकार शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये त्यांना जाणीव म्हणून म्हणजे देवेंद्रजी आहे त्याच्याशी सकारात्मक आहे। आपलं सकारात्मक मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, आमच्या काही असतील सकारात्मक आहे। शेतकऱ्यांच्या अडचणीची जाणीव आम्हाला या ठिकाणी आहे आणि यावर्षी तर दुष्काळी वर्ष आहे। विरोधी प्रभावामुळे पाऊस कमी पडणार आहे, मोठ्या सत्राला आपल्याला सामोरं जायचं आहे। त्यामुळे निश्चित आपलं म्हणणं ऐकल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय त्या बाबतीमध्ये चांगला निर्णय त्या ठिकाणी घेतील अशी मला अपेक्षा आहे, खात्री आहे। म्हणून मी आता विनंती केलेली आहे आमच्या मंत्र्याला मान देऊन त्यांनी आताच उपोषण सोडलेलं आहे त्याबद्दल मी त्याच्या ठिकाणी आभार मानतो आणि या आठवड्याभरामध्ये म्हणजे 4-5 दिवसामध्ये शनिवार रविवार आहे त्यानंतर पहिल्या आठवड्यामध्ये कारण आता अधिवेशन आहे आपल्या कल्पना आहे आणि त्यातून 10 दिवसासोबत आम्हाला आपल्याला वेळ काढून आणि मुख्यमंत्री महोदयांची वेळ बैठकीची मी ठिकाणी घेतो। आपण आपले 7-8 लोक सोबत घेऊन आपल्या टीम मधले आपण त्या ठिकाणी यावं, निश्चित आपण चांगली चर्चा त्या ठिकाणी करू आणि यातून शेतकऱ्यांना निश्चित काय आपण जे काही तुमच्यामध्ये काय कमी आहे जास्त सगळ्या बाबतीमध्ये असेल आपल्या 25-27 मागण्या या ठिकाणी आहेत, मला वाटतं सकारात्मक आपण त्या ठिकाणी चर्चा करूया आणि योग्य निर्णय त्या ठिकाणी करू।